जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित सामनीकर मॅथ्स वर्गाच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जी MST CET सेल कडून एक ऑफिशियल PDF दिल्ली इन्फॉर्मेशन ब्रोचर ज्याला आपण म्हणतो 2026-27च्या ऍडमिशन प्रोसेस रिलेटेड काही रूल्स किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी मी आज सांगणार आहे आणि ती जी ऑफिशियल PDF त्यांनी दिलेली आहे ती पण या व्हिडिओच्या लिंक मध्ये तुम्हाला मिळणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण पहा. अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढचे नोटिफिकेशन सुद्धा मिळतील. तर ऍडमिशन रूल्स काय काय आहेत, इम्पॉर्टंट चेंजेस रूल्स जे काय असतील ते मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र स्टेट सीईटी ऍडमिशन 2026-27 ऑफिशियल स्टेप बाय स्टेप गाईड फॉर कॅप राऊंड सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. कॅप राऊंड साठीचे रूल्स काय काय आहेत बघून घ्या. तो प्रोफेशनल कोर्सेस कवर्ड बाय कॅप. फक्त आपला इंजिनिअरिंगचा बीई बीटेकचा कोर्स नाही तर बाकीचे पण कोर्सेस याच्या अंडर कव्हर केले जातात कॅप राऊंडच्या अंडर. इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी बीई बीटेक एमई एमटेक, फार्मसी बी फार्म, फार्म डी एम फार्म, आर्किटेक्चर बी आर्क एम आर्च, त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट BBA BMS BCA MBA, प्लॅनिंग अँड डिझाईन बी प्लॅनिंग आणि बी डिझाईन, एवढ्या कोर्सेससाठी कॅप राऊंड असतात. आता याच्यामध्ये काय 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 गोष्टी येणार आहेत त्या सर्व गोष्टी एक 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 करून आपण बघणार आहोत. ठीक आहे. येस, सगळ्यात पहिल्यांदा तुमचा कॅन्डिडेचर टाईप कोणता आहे ते आयडेंटिफाय करा. म्हणजे काय की तुमचा कॅन्डिडेचर टाईप जो आहे तो महाराष्ट्र स्टेट आहे का ऑल इंडिया मधून तुम्ही अप्लाय करताय का स्पेशल कॅटेगरी आहे. महाराष्ट्र स्टेट म्हणजे पास 10th and 12th इन महाराष्ट्र, 10वी आणि 12वीची एक्झाम तुम्ही महाराष्ट्रामधून दिली आहेत अँड इज इदर डोमिसाइल्ड ऑर बॉर्न इन महाराष्ट्र, कॅटेगराइज इनटू टाइप ABCD E, ते त्याच्यामध्ये PDF मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर एनी कॅन्डिडेट विथ इंडियन नॅशनॅलिटी अप्लायज टू नॅशनल लेवल सीट्स. नॅशनल लेवल सीट्स म्हणजे काय, बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये जेई मेन्सचा कोटा असतो, तो जेई मेन्सच्या कोटा थ्रू जर तुम्ही अप्लाय करत असाल तर हे आहे. त्यानंतर स्पेशल कॅटेगरीज, मायनॉरिटी कॅटेगरीज, लिंग्विस्टिक, रिलिजियस, J&K लडाख मायग्रंट्स, NRI, फॉरेन नॅशनल्स, OCI, PIO, तर या सगळ्या गोष्टी पण त्या तुमच्या PDF मध्ये दिलेल्या आहेत. तर तुमचा कॅन्डिडेचर सगळ्यात पहिले तुम्हाला ओळखायचा आहे. तुम्ही महाराष्ट्र स्टेट मधून आहात, ऑल इंडिया आहात का स्पेशल कॅटेगरी मधून येत आहे. त्यानंतर द मिनिमम एलिजिबिलिटी बेस लाईन. मिनिमम एलिजिबिलिटी काय, क्वालिफाईंग एक्झाम, एंट्रन्स स्कोर, मिनिमम मार्क्स इक्वल टू कॅप एलिजिबिलिटी. सर्वात पहिल्यांदा क्वालिफाईंग एक्झाम पास 10+2 HSC और इक्विव्हॅलंट विथ रिक्वायर्ड कोर सब्जेक्ट्स. रिक्वायर्ड कोर सब्जेक्ट्स म्हणजे PCM. तुमच्या इंजिनिअरिंग साठी ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन बद्दल बोलताय त्यावेळेस एंट्रन्स स्कोर मस्ट पजेस अ नॉन झिरो स्कोर इन द रिलेव्हंट एंट्रन्स टेस्ट. निगेटिव्ह मार्किंग नाहीये सीईटीला, तुम्हाला माहिती आहे, पण नॉन झिरो स्कोर असला पाहिजे, झिरो नसला पाहिजे, झिरोच्या पुढे पाहिजे काहीतरी. मिनिमम मार्क्स 45% ऍग्रिगेट ओपन कॅटेगरी, 40% ऍग्रिगेट रिझर्व्ड कॅटेगरी. हे जे आहे हे बोर्डसाठी आहे. बोर्डमध्ये तुम्हाला 45% ऍग्रिगेट PCM मध्ये आणि 40% तुमच्या PC ह्याच्यामध्ये कॅटेगरीसाठी आणि जनरल कॅटेगरीसाठी. तर तुम्ही कॅपला एलिजिबल असता. राईट. द 5 स्टेजेस ऑफ द सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. 5 स्टेजेस कोणत्या कोणत्या आहेत. रजिस्ट्रेशन अँड स्क्रुटिनी. सगळ्यात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन ऑलरेडी चालू झाले जसं तुम्हाला माहिती आहे. मेरिट लिस्ट जनरेशन, ऑप्शन फॉर्म, प्रेफरन्सेस, सीट अलॉटमेंट आणि त्यानंतर रिपोर्टिंग अँड ऍडमिशन. अशा टोटल 5 स्टेप्स मधून ही प्रोसेस चालणार आहे, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस ज्याला आपण कॅप राऊंड म्हणत असतो. ठीक आहे. सो 5 स्टेप तुमच्या लक्षात आले असतील. रजिस्ट्रेशन केल्यानंतर मेरिट लिस्ट जनरेशन होते, ऑप्शन फॉर्म तुम्हाला फिल करायचे, मग सीट अलॉट होते आणि शेवटी तुमचं ऍडमिशन होणार आहे. येस, स्टेप्स 1 अँड स्टेप्स 2, रजिस्ट्रेशन अँड मेरिट लिस्ट. सगळ्यात पहिल्यांदा फिल द ऑनलाईन ऍप्लिकेशन अँड अपलोड स्कॅन्ड ओरिजिनल डॉक्युमेंट्स. अप्लाय अँड अपलोड सगळ्यात पहिली महत्वाची स्टेप. त्यानंतर व्हेरिफिकेशन. फॅसिलिटेशन सेंटर्स कंडक्ट ऑनलाईन सेल्फ स्क्रुटिनी अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. याची एक छोटासा व्हिडिओ शॉर्ट पण मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी टाकला होता की त्यांनी ती एक लिस्ट डिक्लेअर केली होती. त्या लिस्टमध्ये प्रत्येक ठिकाणचे फॅसिलिटेशन सेंटर जे आहेत प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज असतील किंवा जवळच्या डिस्ट्रिक्ट मधले असतील ते दिले होते. तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन सेल्फ स्क्रुटिनी करू शकता अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. राईट. मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल लिस्ट इज रिलीज. सबमिट ग्रीव्हियन्सेस इफ एनी. फायनल मेरिट लिस्ट इज
पब्लिश्ड. आधी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागते. क्रुशियल डिस्क्लेमर काय आहे? द मेरिट लिस्ट ओनली शोज युअर रिलेटिव्ह पोझिशन, इट डज नॉट गॅरंटी ऍडमिशन टू एनी इन्स्टिट्यूट. मेरिट लिस्ट जी असते ती फक्त तुम्हाला काय देते? रिलेटिव्ह पोझिशन कशी आहे ती देते. रँक थोडक्यात आपण त्याच्यावरून रँकवरून आपल्याला एक अंदाज येतो. रँकवरून आपल्याला हे नाही कळत की कोणत्या कॉलेजला कोणती ब्रांच आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे. सो हा झाला पहिला आणि दुसरा पार्ट रजिस्ट्रेशनचा. त्यानंतर प्रिपेअरिंग युअर ऑप्शन फॉर्म. ठीक आहे. प्रिपेअरिंग युअर ऑप्शन फॉर्म प्रिफरन्स 1 to total 300. Select a minimum of 1 and maximum of 300 institute or courses choices. आता जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल सीओपी घेतलं, सीओपी मध्ये फॉर एक्झाम्पल सीएस आहे, एआरडीएस आहे, त्यानंतर तुमचं इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रिकल आहे, त्यानंतर मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, या सर्व ब्रांचेस आहेत. तर जर आपण सीओपीचे 6-7 ऑप्शन टाकले तर आपले 6 किंवा 7 ऑप्शन झाले. असे तुम्ही टोटल 300 ऑप्शन्स टाकू शकता. टाकायलाच पाहिजे का सगळेचे सगळे? नाही, असं काही गरजेचं नाहीये. बट तुम्हाला तुमची काय म्हणतात त्याला प्रोबॅबिलिटी वाढावी ऍडमिशन मिळण्यासाठी किंवा चांगलं कॉलेज मिळण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम ऑप्शन्स टाकावे लागतील. ऑब्व्हियसली हे डिपेंड आहे तुमच्या स्कोरवरती आणि तुमच्या रँकवरती. म्हणजे एखाद्या मुलाला जर काय म्हणतात त्याला 75% आहे, तर 75% सीओएपी किंवा व्हीजेटीआय सारखं कॉलेज मिळणं पॉसिबल नाहीये तसं पाहायला गेलं तर. पण आपण सर्वच्या सर्व किंवा आपण म्हणतोय की नाही नाही आपण असे सगळे कॉलेज टाकू जे भेटणारच नाही, आणि मग आपण असे 100 ऑप्शन टाकले, असे 200 ऑप्शन टाकले, आणि मग आपले शेवटचे 100 ऑप्शन असे टाकले आपण की त्याच्यातून काही ना काही मिळू शकतं. तो तसं न करता प्रोबॅबिलिटी चेक करा. काही ऑप्शन नक्कीच टाकायला पाहिजेत वरती. तुमचे सीओपी असतील, व्हीजेटी असतील, एसपीआयटी असतील, व्हीआयटी असेल, पीआयसीटी असेल, त्या पद्धतीने. आणि तुमचा स्कोर जर चांगला असेल मग तुम्हाला खूप जास्त अभ्यास करून त्या गोष्टीवर विचार करायचा आहे की कोणत्या ब्रांचला आणि कोणत्या कॉलेजला तुम्हाला जायचंय, याचा प्रॉपर तुमच्याकडे स्टडी असला पाहिजे. त्याच्यानुसारच त्या गोष्टी करायच्या. प्रायोरिटी अरेंज स्ट्रिक्टली इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ प्रेफरन्स. चॉईस 1 इज युअर ऍब्सोल्यूट टॉप प्रायोरिटी. चॉईस 1 ही तुमची टॉप प्रायोरिटी पाहिजे. सीओपी सीएस ही जर आपली टॉप प्रायोरिटी असेल तर ते पहिलं ऑप्शन असलं पाहिजे. भेटणार नाही भेटणार हा पुढचा प्रश्न राहिला, बट आपली प्रायोरिटी ती नक्की असली पाहिजे. यू मस्ट कन्फर्म द ऑप्शन फॉर्म युझिंग युअर लॉग इन अँड पासवर्ड. ठीक आहे. पासवर्ड आणि लॉग इननी तुमचा ऑप्शन फॉर्म तुम्ही कन्फर्म करायचा आहे. वन्स कन्फर्म द ऑप्शन फॉर्म कॅनॉट बी चेंज फॉर द कॅप राऊंड. हे खूप महत्वाचं आहे. एकदा कन्फर्म झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म चेंज करता येत नाही, त्यामुळे खूप विचार करून ऑप्शन फॉर्म भरा. ठीक आहे. द फोर्थ स्टेप, द ऑटो फ्रीज रूल प्रेफरन्स 1. आता याच्यामध्ये काय काय सिनारिओ आहेत ते समजून घेऊयात आपण. सगळ्यात पहिल्यांदा द सिनारिओ, इफ यू आर अलॉटेड द सीट you listed as your first preference, the system will auto freeze your seat. जर तुम्ही पहिला प्रेफरन्स टाकला जो तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला लागू शकतो आणि तोच लागला तुम्हाला, तर तुम्हाला ऍडमिशनच घ्यावं लागतं. तुमच्याकडे चॉईस नाहीये दुसऱ्या कॉलेजसाठीचा. त्यामुळे पहिला प्रेफरन्स असा टाकायचा जो आपल्याला लागणारच नाही. म्हणजे एखाद्याला 99.99% आलेत, 99.99च्या पुढे पर्सेंट आलेत, तर त्यांनी सीओपी सीएस टाकलं तर त्याला ते भेटण्याची खूप दाट शक्यता आहे. भेटलं त्याला ऍडमिशन घ्यावं लागणार. पण त्यानं एखाद्या दुसऱ्या पुण्याच्या, मुंबईच्या किंवा कुठल्याही कॉलेजच्या एखादं साधी ब्रांच टाकली तर ते पण त्याला लागलं, तर तो त्याला जायचं जरी असं सेकंड राऊंडला सीओपीला किंवा व्हीजीटीआयला तर नाही जाऊ शकत. तर त्यामुळे पहिला जो चॉईस आहे तो नाही लागणार याच पद्धतीने टाकायचा. इफ यू आर अलॉटेड द सीट यू लिस्टेड ॲज युअर प्रेफरन्स 1, सिस्टम विल ऑटो फ्रीज युअर सीट. You must accept the seat, pay the fee and report to the institute. सगळ्यात पहिल्यांदा you are immediately blocked from subsequent cap rounds. If you fail to report, you lose this seat and cannot enter the next rounds. जर तुम्ही ती गोष्ट ऍक्सेप्ट नाही केली, ती सीट ऍक्सेप्ट नाही केली, फी भरून इन्स्टिट्यूटला रिपोर्ट नाही केलं, तर यू आर इमिजिएटली ब्लॉक्ड फ्रॉम द सबसिक्वेंट कॅप राउंड्स. इफ यू फेल टू रिपोर्ट यू लूज दिस सीट अँड कॅनॉट एंटर द नेक्स्ट कॅप राउंड. सो त्यामुळे पहिली जी प्रेफरन्स आहे तो एकदम विचार करून भरायचा आहे. त्यानंतर सीट अलॉटमेंट प्रेफरन्स 2 to 300, राईट. ऑप्शन ए सेल्फ फ्रीज. यू आर सॅटिस्फाईड विथ द सीट्स. तुम्हाला जे काही 2 नंबर ते 300 नंबर मधलं एखादं लागलेलं आहे कॉलेज, त्याच्यावर जर तुम्ही सॅटिस्फाईड असाल की तुम्हाला हीच ब्रांच पाहिजे होती, हेच कॉलेज पाहिजे होतं,
देन यू लॉक्ड इट अँड ऍक्सेप्ट द सीट अँड पे द फीस. ठीक आहे, पहिली गोष्ट. युअर कॅब जर्नी एंड्स हिअर, यू विल नॉट प्रोसीड टू द राऊंड 2. म्हणजे पहिल्याच राऊंड मध्ये तुम्हाला असं वाटलं की मला व्हीआयटी कॉलेज किंवा पीआयसीटीची एखादी पर्टिक्युलर ब्रांच मिळाली आणि आता मला पुढे जायचं नाहीये, पुढचे मला वरचे जे आहेत ते कॉलेज मला भेटणार पण नाही आणि मला जायचं पण नाहीये, तर मग मी ऍडमिशन घेऊन टाकतो. तर सेल्फ रिस्क पहिल्या याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ऑप्शन बी, बेटरमेंट. You accept the current seat to keep it safe. You enter the next cap round to try for a higher preference. If a better seat is allotted later, your previous seat is automatically cancelled. ठीक आहे, बेटरमेंट साठी जाऊ शकता. जर तुम्हाला वरची एखादी सीट मिळाली, वरचा एखादा प्रेफरन्स मिळाला, तर तुमची जी पहिली मिळालेली ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जाते. राईट, यू आर अलॉटेड अ सीट बट इट इज नॉट युअर फर्स्ट चॉईस. यू हॅव 2 चॉईसेस. सेल्फ फ्रीज आणि बेटरमेंट असे 2 ऑप्शन. Right. 5. Online seat acceptance, ARC. Self scrutiny. Log in to verify that your allotted seat matches your valid documents and eligibility claims. Pay the fees, mandatory fees, then get the receipt. Download the system generated provisional seat allotment letter and receipt. हे महत्वाचं आहे बरं का रे. हे महत्वाचं आहे. प्रोव्हिजनल सीट अलॉटमेंट लेटर आणि रिसीट हे तुमच्याकडे असणं खूप खूप महत्वाचं आहे. Crucial rule: failure to complete online seat acceptance means you have rejected the offer and the seat is forfeited. Right? आता हे जे आहे हे प्रोसेसचा भाग आहे की याच्यामध्ये काय करायचं, सेल्फ स्क्रुटिनी करायची असेल, लॉग इन करा, अलॉटेड सीट मॅच करते का बघा, फी जी आहे ती पे करा, गेट द रिसीट डाउनलोड करून ठेवा. या पद्धतीने प्रोसेस चालणार आहे. ठीक आहे, सीट ऍक्सेप्ट करण्यासाठी. फायनल रिपोर्टिंग टू द इन्स्टिट्यूट. रिपोर्टिंग काय, कशा पद्धतीने? The final step: only after completing an online seat acceptance should you report physically to your allotted college. Requirement 1: submit all required original documents for final verification. ठीक आहे, फायनल व्हेरिफिकेशन साठी सगळेचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागतात. रिक्वायरमेंट 2: पे द रिक्विसिट इन्स्टिट्यूट ट्युशन फीस. जी काय तुमच्या कॉलेजची ठरलेल्या कॉलेजची फीस असेल ती तुम्हाला पे करावं लागते. इन्शुअर द इन्स्टिट्यूट अपडेट्स युअर ऍडमिशन ऑनलाईन अँड प्रोव्हाइड्स अ कन्फर्मेशन रिसिप्ट. तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म झालेलं आहे ऑनलाईन मध्ये आणि त्याची कन्फर्मेशन रिसिप्ट तुम्हाला मिळते. सो ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. रिक्वायरमेंट 1, 2 आणि 3 सगळ्यात महत्वाची फायनल स्टेप. रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ऑल द कॅन्डिडेट्स. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा एसएससी स्टँडर्ड मार्कशीट. याचा एक वेगळा व्हिडिओ पण मी बनवलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. HSC स्टँडर्ड 12 डिप्लोमा मार्कशीट. क्वालिफाईंग एक्झामिनेशन मार्कशीट म्हणजे एमएसटी सीईटी. क्वालिफाईंग म्हणजे आता जेई असेल, एमएसटी सीईटी असेल. एंट्रन्स एक्झाम स्कोर कार्ड, एमएसटी सीईटी, जेई, नीट नाही याच्यामध्ये. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे टीसी, सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी. हे डॉक्युमेंट्स कंपल्सरी लागणार. त्यानंतर ऍडिशनल डॉक्युमेंट फॉर रिझर्व्ड कॅटेगरीज, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट. तुम्ही ज्या ज्या कॅटेगरीमध्ये असताल त्यानुसार तुम्हाला तेवढे सर्टिफिकेट लागणार आहेत. याच्याबद्दल मी जसं सांगितलं डॉक्युमेंटचा एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर वॅकंट सीट्स अँड इन्स्टिट्यूशनल कोटा. एंड ऑफ कॅप राउंड्स. वेन ऑल सेंट्रलाइज ऍडमिशन राउंड्स आर कम्प्लिटेड. जेव्हा सगळेचे सगळे राउंड कम्प्लीट होतात, इन्स्टिट्यूट विल ऍडव्हर्टाइज वॅकंट सीट्स ऑन देअर वेबसाइट्स. यू मस्ट अप्लाय डायरेक्टली टू द इन्स्टिट्यूट. म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलचे ऍडमिशन किंवा त्याला स्पॉट राऊंड म्हणलं जातं. स्पॉट राऊंड जे असतात ते इन्स्टिट्यूट लेवलला ऍडमिशन होतात. द रूल: ऍडमिशन्स आर ग्रांटेड इन अ कम्प्लिटली ट्रान्सपरंट मॅनर, स्ट्रिक्टली बेस्ड ऑन द इंटरेस्ट मेरिट. देर इज नो कॅटेगरी रिझर्वेशन फॉर इन्स्टिट्यूशनल कोटा सीट्स. ज्यावेळेस तुम्ही स्पॉट राऊंडला जाता त्यावेळेस कोणतंही कॅटेगरी रिझर्वेशन नसतं. बेस्ड अपॉन मेरिट तुम्हाला ती सीट मिळते. बेस्ड अपॉन मेरिट म्हणजे तुमच्या मार्कांनुसार. ठीक आहे, येस. त्यानंतर क्रिटिकल रिमाइंडर्स अँड सिक्युरिटी. प्रोटेक्ट युअर लॉग इन, नेव्हर डिस्क्लोज युअर ऍप्लिकेशन आयडी, पासवर्ड विसरू नका. महत्वाचा पार्ट आहे, खूप महत्वाचा पार्ट. ठीक आहे. त्यानंतर डॉक्युमेंट ऑथेंटिसिटी. इफ एनी अपलोडेड डॉक्युमेंट इज फाउंड टू बी इनव्हॅलिड ऑर फ्रॉडुलंट ॲट एनी स्टेज, युअर ऍडमिशन विल बी इमिजिएटली कॅन्सल्ड. सो तुमचे डॉक्युमेंटची ऑथेंटिसिटी ही कम्प्लीट पाहिजे. कोणतेही फेक डॉक्युमेंट चालणार नाही, सगळेचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स पाहिजे. त्यानंतर रिस्पेक्ट डेडलाईन, कॅप टाइम शेड्यूल इज स्ट्रिक्टली मॅन्डेटरी. मिसिंग अ रिपोर्टिंग डेडलाईन ऑटोमॅटिकली forfeits your
सीट तुम्ही एखाद्या डेटच्या पुढे जाऊन म्हणताल की नाही नाही माझं जमलं नाही आता मी येऊन ऍडमिशन घेतो, जमणार नाही. तुम्हाला त्या त्या डेटमध्ये जाऊन ऍडमिशन करून घ्यावं लागतं. त्या गोष्टी लक्षात ठेवा. देर इज नो बेटरमेंट ऑप्शन आफ्टर कॅप राउंड 4. द अलॉटमेंट मेड देअर इज फायनल. फायनॅलिटी ऑफ राउंड 4. राउंड 4 नंतर तुम्हाला कोणतंही बेटरमेंट ऑप्शन मिळणार नाही, तेच तुमचं फायनल असणार आहे. राईट. सो ही जी आहे ही एक ओव्हरऑल प्रोसेस मी सांगितली आता, कशा कशा पद्धतीने काय असल्यानंतर काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. सो याची एक पीडीएफ जी आहे सीईटी सेल कडून आलेली, ती मी या व्हिडिओच्या लिंक मध्ये तुम्हाला देत आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू व्हेरी मच. भेटूया.